आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे सुधा मॅडम अनु दोघी एकत्र. सर मॅडम तुम्ही इथे कसे काय आलात? दिस इज अवर रेग्युलर प्लेस. अनु सुधा मॅमची तब्येत कशी आहे का आता? आहे मम्मा मध्ये आता इम्प्रूव्हमेंट आहे. वी वेर आउट ऑफ टाउन त्यामुळे भेटता नाही आलं. पण ते आता हळूहळू बाहेर पडतायत म्हणजे इम्प्रूव्हमेंटच आहे म्हणायची. आणि या कोण सर्वंट्स आहेत का? या आमच्या हाऊसमेट पुष्पाताई आणि ही माझी पीए सुंदरी. बरं झालं सांगितलंस. नाही तर आम्हाला लक्षातच आलं नसतं. ऍक्च्युली आय थॉट बोथ आर युअर हाऊसमेट्स. इवन आय थॉट सो. Jokes apart, what is your name? हो सॉरी सॉरी. नाव काय तुझं? सुंदरी. अरे बापरे सुंदरी. असं कसं काय नाव ठेवलं हिचं? अहो नाव ठेवताना कुठं माहिती असतं मोठं झाल्यावर कशी होणार आहे ते. एनिवे अनुकडं काम करतेस. नवीन आहेस. जमतंय ना काम? हिच्यासारख्या गावंढळ मुलीबरोबर कसं अनु ऍडजस्ट करते देवास ठाऊक. ती खूप हुशार आहे सर. हुशार वाटत तर नाही. 12वी तरी पास झालीये का? इनफ. Right now, I'm pursuing my bachelor's degree in commerce. And for your kind information, I'm preparing for IAS. If you don't know, what does it mean? Let me tell you. IAS, Indian Administrative Services. And please, don't judge anyone by his or her attire or color. I know I have come from very small village, very humble background. But I know where I'm going, what I'm doing, and I'm very proud of myself. I respect others. I don't judge anyone before knowing them, because that is what my education has taught me. That is what my upbringing has taught me. You seem highly educated, but I think you need to learn few things. Excuse me. आम्ही तिकडे बसतो. लेट्स गो.
केवड्याचा गंध नाही, चांद नाही चेहरा हा, कोकिळेचा कंठ नाही, मन बाकी चंदनाचे उगाळले खोड, अगं कसलं फाडफाड इंग्लिश बोललीस तू. जशा खड्या गत गोड. पण खरं तर या संध्यासाठी त्या लोकांनाच थँक्यू म्हणायला पाहिजे. त्यांनी जर तुझं डोसकं सटकवलं नसतं ना, कळेल जगाला. तर तुला एवढं भारी इंग्लिश बोलता येतं हे कळलंच नसतं. वा सुंदरी. मी मनाची सुंदरी, सुंदरी का सुंदरी, मी मनाची सुंदरी, सुंदरी का सुंदरी, मी मनाची सुंदरी, सुंदरी का सुंदरी, मी मनाची सुंदरी ग. बस ना. सॉरी मॅडम, मी ते वेल डन सुंदरी. तू किती छान इंग्लिश बोललीस अगं. खरंच. अहो मॅडम, मला ते एवढं बोलले ना म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेले. हे बघ, आता ना तू खूप छान इंग्लिश बोलायला लागलीस. डिक्शन, ग्रामर खूप सुधारलंय. त्यामुळे आता अजिबात थांबायचं नाही. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू मॅडम. मला वाटलं तुम्हाला रागच आला का काय. वेडी आहेस का? ते जर अजून काही बोलले असते ना तर मीच त्यांना बोलायला जाणार होते. पण बरं झालं, चांगल्या शब्दात त्यांना ऐकवलंस तू. बरं चला, आता आपण ही समजा संपूया ना. हो. चला मॅडम, आज चांगली झोप लागेल बघा. आज मनातलं सगळं बाहेर पडलंय ना, आज छान झोप लागेल. चला बाय बाय. बाय पुष्पाताई. बाय मॅडम. मॅडम येते. सुंदरी. माझ्याकडे एक आयडिया होती. कसली? तू आमच्या घरी चल ना राहायला. अहो नाही मॅडम, परत कधीतरी येईन की. म्हणजे तसं नाही, तू कायमची चल ना आमच्याकडे राहायला. तसंही तुझा नवरा बाहेर गावीच असतो ना. अहो नाही मॅडम, आमच्या ह्यांना नाही आवडणार. अहो तसं बी घराचं भाडं बी भरता येतं आणि त्यांनीच घर पसंत केले. आणि मी जर ठीक आहे ना, मी बोलते तुझ्या नवऱ्याशी. मॅडम ते ठीक आहे, पण खरं सांगू का, ते पिकवण मावशी आहेत की नाही, त्यांच्याजवळ माझ्याशिवाय कुणी बी नसतंय. आणि मावशी तर माझ्या आईसारखे आहेत. अरे अगं, मम्माला आणि मला सुद्धा तुझ्याशिवाय कोण आहे ग? मॅडम तुमचं खरंय, पण तुमच्याजवळ सर आहे, सुधा मॅडम आहे, आणि आदनं मधनं मी पण येत असते. पण पिकवण मावशीकडं माझ्याशिवाय कुणी बी नाही हो. आणि मला आवडतं त्यांची काळजी घ्यायला, पिकूचा अभ्यास घ्यायला. माझ्या घरच्या सारखेच आहेत. सुंदरी, मम्माला पण असंच हवंय. वाटलं सर तुम्ही एकदा विचारून बघा, त्यांना बी पटेल. मम्मा, झालं आता तुमच्या दोघींमध्ये काय बोलणार आहे मी. गुड नाईट. गुड नाईट. सुंदरी, काय मावशी? काय झालं? काय झालं मावशी? ऐकलंय ग मी सगळं. अगं पिकूशिवाय या जगात माझं कोणी बी नव्हतं ग. पण आज
आज मला माझी लेक मिळाली आहे. हाय का आता म्हणजे एवढे दिवस मला परक समजत होता व्हय? नाही नाही ग पोरी, अगं आज नात्याला नाव दिलेस ग तू. माझी लेक झाली तू आजपासून. किती भारी गोष्ट आहे ना. मला एकदाच 2-2 आया मिळाल्यात. राय तुझं. अगं माझ्या माघारी माझ्या पिकूचं कसं होणार त्याची लई काळजी वाटत होती का मला. पण आज दिलदास्त झाले बघ मी. तिला तिची आई मिळाली ग, तिला तिची आई मिळाली. मावशी तुम्ही एकदम निर्धास्त राहा. मी आहे ना काळजी घ्यायला तिची, आणि तुमची बी. अशी लगेच पाठ सोडणार नाही मी. बरं चला, तुम्हाला लई काय काय सांगायचंय. चल. काय आदित्यराव, कोर्टाचं समन सारखंच निघा लागले आजकाल. काय मॅटर काय? तुला माहित नसेल कदाचित, पण सुंदरीचा एक मित्र आहे, सिद्धार्थ का काय नाव आहे त्याचं. मग त्याचं काय? अरे तो सरळ माझ्या ऑफिस मध्ये घुसला आणि त्याने माझ्या शर्टवर चहा ओतला. काय म्हणजे तो तुझ्या ऑफिस मध्ये आला, तुझ्या शर्टवर चहा ओतला आणि निघून गेला? हे बघ कृष्णा, यात हसण्यासारखं काही नाहीये. मला असं वाटतं की सुंदरीने त्याला माझ्याविषयी काहीतरी सांगितलेलं असणं, म्हणून त्याने हे केलं. हे बाळा, त्याला जर माहिती असतं ना की तू सुंदरी वहिनीचा नवरा आहेस, तर त्याने तुझा फोटो काढून सुंदरी वहिनीला पाठवला असता. मग तुमचं दुबई पुण्याजवळ आहे का असं सुंदरी वहिनीनं तुला विचारलं असतं. मला खरं खरं सांग, तू आधी त्याला काय त्रास दिला होतास? अरे काही नाही रे, मी कार घेऊन चाललो होतो, थोडं चिखल उडलं असणार, पण त्यामुळे बाया उठ पहाड के नीचे. तुला ना कायम अर्धवट बातमी सांगायची सवयच आहे. तू अंगावर चिखल उडवलास म्हणून त्याने तुझ्या अंगावर चहा होता. जशाच तसे उत्तर यालाच म्हणतात मित्र, कळलं? तुला मजाच वाटते ना माझ्यासोबत काही झालं तरी. जाऊ दे रे, तुला बोलवूनच चूक केली. एक मिनिट, यात मी तसंही काय करणार होतो? तू चिखल उडवलास, त्याने चहा ओतला, विषय टॉस. नाही रे, तू माझा मित्रच राहिलेला नाही. तुला ना फक्त त्या सुंदरीचीच काळजी वाटते, तिचाच पुळक आहे. जाऊ दे रे. अरे आधी मी अजूनही आधी तुझा मित्र आहे, नंतर सुंदरी वहिनीचा भाऊ, एवढं लक्षात ठेव. हे सगळं फक्त बोलण्यात आहे, तुझ्या वागण्यात ना तसं काहीच दिसत नाही. मी एकटा राहिलोय ना तेच खरं आहे. पण जाऊ दे, आता मला एकट्यालाच राहू दे. आधी मला तुझ्याशी नाही बोलायचं, जाऊ दे अरे ऐकून तरी घे मला. प्लीज. Morning all. So today we'll be learning what is a disaster.
काल अचानक कुठं गायब झालता? शर्ट एक्सचेंज करायला गेलो. पण एवढं काय झालं म्हणजे एवढं घाईघाईने गेलं? मला घाई नव्हती, माझ्या मित्राला घाई झाली होती. त्याचं काय झालं, एका मूर्ख माणसाने कार चालवताना त्याच्या अंगावर चिखल उडवलं. त्याचा सगळा शर्ट खराब झाला आणि त्याला इंटरव्ह्यूला जायचं होतं. सो मी माझा शर्ट त्याला दिला. बरं झालं पॅन्ट वर चिक्कल नाही उडाला, नाहीतर पॅन्ट एक्सचेंज करावी लागली असती. वेळ आली असती ना तर पॅन्ट सुद्धा एक्सचेंज केली असती. बरं चला, मला एक पुस्तक एक्सचेंज करायचंय, मी जाते लायब्ररीत. बाय. हॅलो. हा मॅडम, मी तुम्हाला फोन करणारच होते. का ग, काय झालं? ते काय ना की आज जरा मला लेट होईल म्हणून सांगायचं होतं. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. एक काम कर, तू ऑफिसला न जाता डिरेक्टली घरीच ये. का हो? अगं मम्माचे ब्लड सॅम्पल घ्यायला ती असिस्टंट येणार आहे, म्हणून म्हटलं. बरं बरं चालेल. अगं हा फोन कोणाचा होता? कलेक्टर बाईचा. मला आवाज ओळखीचा वाटला. हा, आता बोलणं होतं ना आमच्या दोघींचं, ऐकलं असेल कधीतरी तू. असंच असेल, नाहीतरी अजूनपर्यंत मी कलेक्टर बाईला भेटलो कुठे. आज होईल तुमची भेट, ती येणार आहे आता घरी. ओके. अगं माझी कलेक्टर बाई तर तूच आहेस. ऑफिसला निघायचं, उशीर होतोय. अगं आज कलेक्टर बाई आली ना की तिच्यासोबत एक सेल्फीज काढतो बघ. अनूप, आज ऑफिसला दांडी मारलीस? डायरेक्ट घरी जायचंय म्हणून म्हणलं वेळ सत्कारणी लावावा. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, कारण 2 महिन्यावर एक्झाम आली आपली. हाय का आता उगाच आठवण काढून देत आहे बघा. मला लगेच टेन्शन येतं आणि माझं ठरलंय पहिल्या अटेम्प्ट मध्येच क्रॅक करायचं. मग तर तुला माझ्यासारखा गाईड जगात शोधून सापडणार नाही, कारण माझा हा 3रा अटेम्प्ट आहे आणि तुला पहिल्या अटेम्प्ट साठी मी तुला चांगले मार्क मिळवून देऊ शकतो. खरंच? येस. चला मग माझं टेन्शन मिटलं. चला निघते मी लगेच? सुंदरी चल, मी तुला ड्रॉप करतो. बरं मला सांग, तुझा हा जो नवीन मित्र आहे ना तो कसा आहे? त्यांचा विश्वास नाही का माझ्यावर? वेड्यासारखं काय बोलतीयस? पण आता दुबईत काय करणार आहे? त्याने तुला सहज फोन केला असेल, तुझी काळजी वाटते ना म्हणून. नाही ना ग, मी जाईन एकटी, तुम्हाला कशाला बसतारास? ऐक ना, तू एखादी स्कूटर वगैरे का घेत नाहीस? अहो मला येत नाही ना चालवता, मला फक्त सायकलच येते. अगं मग सायकल घे, त्यामुळे पेट्रोल पण वाचेल. हा, अनु मॅडम कडे सायकल पडूनच आहे, मी त्यांना विचारते. म्हणजे कसं पैसे वाचतील, वेळ बी वाचेल आणि पेट्रोल बी वाचेल. बघ, माझा सल्ला फायद्याचा ठरतो की नाही? होय, मग तुम्ही बी एखादी सायकल घ्या. चला येऊ मी. बाय. बाय. पुष्पाताई, कॉफी द्या मला.
हे घ्या. कलेक्टर बाई येणार आहे आज घरी, मम्माची ब्लड टेस्ट करायची. बर पुष्पताई मला कॉफी द्या ना. बर. काय ग तू अजून तयार नाही झालीस? ऑफिसला नाही जायचंय नाही चालले, कलेक्टर बाई येते म्हणून थांबले होते. का? काही नाही, थोडी कॅश द्यायची होती तिला. अगं मग तू का थांबतेस? मी आहे ना, मी देतो. किती द्यायचे? नाही नको, माझ्या कामासाठी दुसऱ्याचा वेळ वाया कशाला घालवायचा ना. म्हणजे मी काल आलो नाही म्हणून ना. ठीक. अरे देवा, साहेब कुठं गेले? गेले सर वरती रूम मध्ये, आता तिकडेच नेऊन द्या त्यांना कॉफी. आणि पुष्पाताई, ही कॅश ठेवली इथे, कलेक्टर बाई आली की तिला द्या. अहो हे का मॅडमच आले की, आता तुम्हीच द्या पैसे. बरं झालं तू आलीस. हे घे, मम्माच्या ब्लड टेस्ट साठी. लॅब असिस्टंट येईल एक अर्धा एक तासात घरी. बरं चालेल. मॅडम, एक विचारायचं होतं. विचार. ते बाहेर सायकल लावली का नाही, ते कोणी चालवतंय का? नाही म्हणजे चालवत नसेल तर मी घेऊ काय चालवायला? तुम्हाला जेव्हा लागेल ना तेव्हा मी परत आणून लावेन. अगं घेऊन जा, एवढं काय त्यात. आणल्यापासून धूळ खातच पडली ती. माझ्या नवऱ्याने आणल्यापासून एकदाही चालवली नाहीये ती. अगं पण सायकल कशाला, स्कूटर घेऊन जा ना. अहो मला चालवता येत नाही ना हो. शिकून घे ना मग. बरं ठीक, मी पळते ऑफिसला. सायकलची चावी सरांकडनं घे, रूम मध्ये जा. चालेल. अनुचा राग अजून गेलेला नाही. अनुचा राग घालवायला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर काही खरं नाही. येस, तो जुना आदित्य ज्याच्या प्रेमात ती पडली होती तो परत आणला पाहिजे. हा बिझनेसमॅन आदित्य काही कामाचं नाही. आता बघ ना तुझा राग कसा पळून लावतो ते. हा प्रशांत बोल, पोचलास? होय सर, आज सकाळीच लँड झालो. आज फॅमिली बरोबर थांबावं म्हणतोय आणि दिवसभर आराम करावा. आता दुबईत आरामच तर केलाय. आज ऑफिसमध्ये कामं पेंडिंग आहे. पण सर, दुबईला मी तुमच्याच कामाने गेलो होतो की. माझ्यासाठीच नोकरी करतो ना, मग माझ्याच कामासाठी जाणार. त्यालाच ऑफिसला काम आहेत. बेकार माणूस आहे हा. याला ना कुणाची किंमतच नाही. काय आज विशेष आनंदात दिसते मंडळ. अहो अनु मॅडम म्हणल्या सायकल घेऊन जा. सायकल? मी काय म्हणते, तू सायकल पेक्षा स्कूटरच घे. मी देऊ का पैसे? ते पेट्रोल लय महाग झाले ना, आणि त्यात पोल्युशन तर बाई काय सांगू. आणि येताना मी बघते ना ट्रॅफिक. हे नेचर फ्रेंडली. इकडे बघ जरा माझ्याकडे. आता चोरी पकडलीच गेली म्हणल्यावरती मी सांगून टाकते. मला नाही येत हो ती गाडी चालवता, आणि मला मरणाची भ्या वाटते बघा. आणि आता काही प्रॉब्लेम नाही, मॅडम म्हणल्यात ना सरांकडून चावी घे म्हणून. मी काय म्हणते, हं?
तिकडे काही किल्ली बिल्ली मागायला तू जाऊ नको. लॉक येते ते लॉक तोड आणि सायकल घेऊन जा. मी सांगते तुला. चालते की चालते. मग अनु मॅडम विचारतील ही आयडिया कोणाची, मी तुमचं नाव घेते. मग ते विचारतील, त्यांनी स्वतः सांगितलं, मग मी काय सांगू? ओ गॉड. जा आता काय आणायचं ते घेऊन ये पटकन जा. चालते, आलीच मी. कलेक्टर बाई, हो अनु मॅडमचा फोन आहे. तुमचा फोन लागेना म्हणून घरातल्या फोनवर फोन केलाय आणि अर्जंट काहीतरी बोलायचंय बघा. या लवकर खाली. हॅलो, हा अनु मॅडम बोला की. सुंदरी, अगं ममाचे ब्लड सॅम्पल घ्यायला ती लॅब असिस्टंट येणार होती ना, ती गावाला गेलीये ग. सो तुला जमेल का ग मम्माला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला? अहो मॅडम विचारताय काय, जा म्हणून सांगा, मी जाते. थँक्यू. बरं, नीट जा तुम्ही दोघी. वय वय, तुम्ही काळजी नका करू. बाय. पुष्पाताई, काय हो? मी जरा सुधा मॅडमला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालली. तुम्ही तयारी कराल का त्यांची? बर, चल. चाल. आठवी मॅडम. हो, ये ना. मॅडम, आज तुम्हाला माझ्याच हातची कॉफी प्यायला लागणार आहे. सुंदरी मॅडम काय आल्या नाहीत ना अजून? हो, अरे आज ती येणार नाही, त्यामुळे दिवसभरातल्या कॉफीची वेळ तुलाच पाळायची. होय मॅडम, पाहणार की. थँक्यू. मॅम, काही वेंडर्सना पेमेंट्स करायचे आहेत. मी बिल्स पण आणलेत आणि चेक्सही रेडी केलेत, तर तुमच्या सह्या हव्या होत्या. सुंदरीने चेक केलंय का सगळं? त्याशिवाय सह्या नाही करणार मी. हो,
त्यांनी चेक केलंय. आणि एक प्रोसिजर लक्षात आहे ना तुझ्या? सुंदरीच्या परमिशन शिवाय माझ्या केबिन मध्ये यायचं नाहीयेच. आज ती नाहीये म्हणून ठीक आहे. मॅम काय होतंय तुम्हाला? मॅम हॅलो. हा पुष्पाताई, अहो जरा लेट नंबर लागलाय आमचा, जरा उशीर होईल हो घरी यायला. अहो पण जेवायच्या वेळेत येणार ना व? चालेल. त्या अनु मॅडमचा फोन लागणं झालंय, त्यांना काळजी वाटत असेल ना. त्यांचा जर फोन आला ना तर त्यांना तेवढं सांगा आम्हाला लेट होईल म्हणून ना. बर बर. अहो साहेब भूक लागले का? नाही, भूक नाही लागली. मला तुमचा फोन द्या ना. का साहेब काय झालं? अहो ते हात खराब होते का नाही म्हणून स्पीकरवर ठेवलं होतं. नाही नाही, त्याचं काही नाही. मी तुमचा फोन बघू का? एक मिनिट दाखवा ना. एक मिनिट. मॅम डॉक्टरना कॉल लावू का? मॅम मी कॉल लावते त्यांना. शना, ते नंतर बघू तुझा. परत बाळासाठी लगेच चान्स घेऊ शकणार नाही तुम्ही, नाहीतर पुन्हा मिसकॅरेज होण्याची शक्यता आहे. जर कॉम्प्लिकेशन्स वाढले तर अन्नूच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अहो काय झालं साहेब? नाही, काही नाही, काही नाही. मी आलो. नाही, हा घे तुमचा फोन. मला सांगा, कोणाचा फोन होता? अहो त्या आपल्या कलेक्टर बाई नाहीत काय, त्यांचा फोन होता. म्हणजे यायला वेळ होणार म्हटलं म्हणून फोन केलता त्यांनी.
सांगून तिला जॉब पण द्यायला सांगितलं. आता नेमकं सांगायचं म्हणजे माझ्या बहिणीला म्हणजेच तुझ्या बायकोला, अरे सुंदरीला जॉब मिळाला. साहेब साहेब आओ काय झालं? कधीच्या फोन वाजतोय? कुठं हरवलंय? हा हा पाणी पाहिजे का? नाही नाही नको. बर. कसला वाचलोय मी. इतक्या दिवसापासून ती घरात आहे. अनु मामा दोघी तिला ओळखतात आणि नशिबाने माझी तिची नेहमीच चुकामुक होत राहिली. आता नशिबावर अवलंबून नाही राहता येणार. काहीतरी करावंच लागणार. आजी मस्त काढले ना मी चित्र. तुझी सगळी चित्र भारीच असतात बघ. पण असं करूया का ग, तुला चित्रकलेची शिकवणी लावूया. हो आजी, मला लाव ना ड्रॉइंग क्लास. नाही म्हणजे तुला बी कळेल ग तू किती पाण्यात आहेस ते. हा अगं बया, ह्यो आदित्य का फोन केलाय मला? अगं फोन उचल आणि त्यालाच विचार ना. वय वय. हॅलो, काय रे बाळा, कसा आहेस तू? बरा आहेस ना? हो हो मी बरं आहे. तुम्ही कशा आहात? मी पण बरी आहे. नाही म्हणजे मला फोन केलास ना म्हणून विचारलं रे. नाही मला हे विचारायचं होतं की सुंदरी कुठे आहे, म्हणजे कशी आहे ती? आता हे सगळं तिलाच फोन करून विचार की रे. कॉल केला होता पण लागत नाहीये. आहे का तिथे ती? नाही, ऑफिसला गेली असेल रे. काय निरोप सांगायचाय का तुला? नाही 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 काही नाही काही नाही. ठीक आहे, मी करतो तिला कॉल. चला ठेवतो. अगं बाई, असं का फोन केला हे ना? आजी काय झालं? काय म्हणलं सुंदर त्याचा नवरा? अगं का फोन केला होता काय माहिती. किती मूर्ख ठरलो मी. अरे कलेक्टर होण्याचं स्वप्न सुंदरीच आहे. कॉफी छान बनवते, जॉबला जाते, एवढे सगळे क्लूज होते. कसे काय मिस केले मी? कसे मिस केले? किती बाई दुसरी तिसरी कोणी नसून सुंदरीच आहे. गुड मॉर्निंग सर. तुम्ही म्हणालात ना म्हणून घरी न जाता एअरपोर्ट वरून डायरेक्ट इथं आलोय सर. हे काय लगेच पण सोबत आणलंय? तुमचा शब्द आपण पडून देत नाही सर. ऍट युअर सर्व्हिस, डायरेक्ट फ्रॉम दुबई सर. गेट आउट. पण सर गेट लॉस्ट. या माणसाचं ना सतत डोकं फिरलेलं असतं. कधी गोड बोलेल आणि कधी कुत्र्यासारखा भुंकेल याचा नेम नाही. जाऊ दे, मरू दे. फुकटचं फिरायला मिळतंय ना, करा मग सहन. मॅडम झालं चेकअप?
खरं सांगू का, कंटाळा आलाय मला हॉस्पिटलचा. सारखी सारखी ती चेकअप, सुया टोचून घ्या, ते रिपोर्ट आणाय काय. बघा, म्हणून म्हणते अनु मॅडमला समजा सांगून टाका, उलट तुमचाच त्रास वाचेल. नाही अजिबात नाही. एक वेळ मी हा त्रास सहन करेन, पण वेळ आल्यानंतरच अनुला सांगायचं, तूही लक्षात ठेव. यांचा फोन. हॅलो, हा बोला दुबईकर, कशी काय आठवण आली आमची? हा, कुठेस? मी जरा कामात आहे का हो. हा, पण कुठेस? ते मॅडमचं जरा पर्सनल काम होतं, त्यासाठी बाहेर आली मी. अच्छा, म्हणजे तू तुझ्या मॅडमची पर्सनल कामं सुद्धा करतेस का? नाही तसं नाही, ते मॅडमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचं होतं ना, त्यासाठी झाले होते. ए बाई, पण जाऊया ना, तुझं काही बोलणं संपणार नाही इतक्यात. मला नको ना ताटकळ हो. भाई भाई, बरं ऐका की मी तुम्हाला नंतर फोन करू काय? तुमचं काही महत्वाचं काम तर नव्हतं ना? नाही, काम काही नव्हतं. चालेल, बोलूया नंतर. ओके, ठेवते. चला, नंतर गप्पा करा, हा? म्हणजे आजी, ए आजी, बोल बाई, काय म्हणतीस? हे बघ माझं चित्र कसं आहे? छान आहे. ही कोण ग? अगं ही तू आहेस आणि ही आपली सुंदरी ताई. आणि ही नक्की तूच असणार. मग दुसरं कोण असणार आहे? पण काय काय कार्टे, अगं माझा हात धरायचा सोडून त्या सुंदरीचा हात धरलायस वय? हो, कारण ती मला आवडते आणि तिने सांगितलंय मला तिच्यात माझी आई लपलीये. मी जरी तिला ताई म्हणत असले तर ती माझी आई सारखीच आहे. आजी, आपण एक काम करूया, तिला ना आपण इकडे राहायला बोलवूया आणि तिची जी खोली आहे ती दुसऱ्या भाडेकरूला देऊया. अगं नाही तयार होणार ती तशी. का नाही तयार होणार ती? ती तर आपल्यातलीच आहे ना. मग काय होतंय? आणि ती मला आवडते आणि मला सारखं वाटते ती माझ्या जवळ असावी. अगं मग ही ती तर असतीच की. ही तर कुठं असते ती तिकडे असत्या. मला तिच्या सोबत काय म्हणत. हे बघ बाळा, ते समोरचं झाड दिसतंय ना मग, अगं तिथं रोज पहाटे एक पक्षी येऊन बसतो बघ. खूप देखणा आहे बघ, मला खूप आवडतोय तो. थोडा वेळ बसतो, आपल्या चोचीनं आपला पंख साफ करतो आणि फुरकन उडून जातो. पुन्हा दिवसभर दिसत नाही बघ मला. अगं पहाटेपर्यंत वाट बघावी लागते मला त्याची. आता म्हणून त्याला पकडून मी पिंजऱ्यात ठेवलं तर मला रोज दिसेल की नाही तो. पण असं नाही करायचं बाळा. अगं त्याचा आबाळ केवढं मोठं आहे बघ. अगं ते छोटस का करायचं सांग आपण? अगं पण आपलं घर काय पिंजरा आहे का? तिला आवडेल नाही तर राहायला. हे बघ, आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो ना त्याला कधी बी बंधनात ठेवायचं नसतं. त्याला मुक्त जगू द्यायचं, मोकळं सोडायचं. अगं म्हणजे तो फुलतो, बहरतो, आनंदी राहतो ग. चालेल, ठीक आहे, मला तुझं म्हणणं पटलं. बरं आजी, आता खूप भूक लागली, काय तर दे ना खायला. अगं कधीची कैरी आणून ठेवली ना तुझ्यासाठी. खा, आवडते ना तुला? हा, खा. पण माणसात गेलो ना जरा बरंही वाटतंय. ते बी करायचंय. अगं तुझ्या नवऱ्याला फोन करून घे. मगाशी माझ्यामुळे बोलता आलं नाही त्याला. कर. अहो राहू द्या, नंतर करते मी.
तसं बी ते काय पळून जाणार नाही. पण तुम्हाला भूक लागली असेल ना, मी काहीतरी बघते खायला.